महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2000 तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे। मी अभिषेक पराडकर, सहाय्यक संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई, जमलेल्या सर्व अधिकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा आपल्या दैनंदिन कामकाजातला एक अतिशय महत्त्वाचा अधिनियम आहे। या अधिनियमाद्वारे देण्यात येणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या सेवांचं ऑनलाईन देऊन त्याच्यानंतर त्या विहित वेळेत संबंधित नागरिकांना ॲप्लिकंट्सना दिल्या जातात का याच्याबद्दल RTS आयुक्त माननीय आयुक्त यांच्यातर्फे नेहमी आढावा घेतला जातो। या ज्या सेवा आहेत हा अधिनियम असल्यामुळे याच्याबद्दलच्या सेवा विहित वेळेत विहित पद्धतीने देण्याचं सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती, महानगरपालिका यांच्यावरती बंधन आहे। त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याच्या अंतर्गत अधिसूचित केलेल्या सर्व सेवा आपल्या नगरपरिषदा, नगरपंचायती अथवा महानगरपालिका यांच्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने विहित वेळेत, विहित मुदतीत आणि विहित पद्धतीने सर्व नागरिकांना देण्यात येतात। याची संपूर्ण जबाबदारी संबंधित सहाय्यक आयुक्त, उपायुक्त आणि नगरपरिषद, नगरपंचायती यांच्या बाबतीत संबंधित मुख्याधिकाऱ्यांची आहे। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये आपण बऱ्याच सेवा आपल्या नगरपरिषद, नगरपंचायतीमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा त्या अधिसूचित केलेल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठा रिलेटेड सेवा, प्रॉपर्टी रिलेटेड सेवा, ट्रेड लायसन्स रिलेटेड सेवा, वेगवेगळ्या NOC रिलेटेड सेवा, त्याचप्रमाणे इतर सेवा जसं की जन्ममृत्यूची नोंद, मॅरेज सर्टिफिकेटची नोंद, या प्रकारच्या बऱ्याच सेवा दिल्या जातात। तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम याचा उद्देश हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नागरिकांना विविध नागरी सुविधा त्या विहित कालावधीमध्ये सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध होणे हा आहे। आपण सिटिझन सेंट्रिक अप्रोच जो म्हणतो आणि ट्रान्सपरन्सी हे दोन जे महत्त्वाचे आपल्या प्रशासनातले आस्पेक्ट्स आहेत त्याच्याकरता हा अधिनियम अतिशय महत्त्वाचा आहे। सिटिझन सेंट्रिक अप्रोचमध्ये नागरिकांना कमीत कमी त्रासामध्ये, कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी फिजिकल प्रेझेन्स संबंधित ऑफिसमध्ये ठेवून आपल्या सेवा या सहजतेने मिळणं अपेक्षित आहे। याकरता अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याकरता लागणारे जे अर्ज, आवश्यक कागदपत्रे, त्याची पद्धती, हाताळणारे कर्मचारी, लागणारा कालावधी, मिळणारे प्रमाणपत्र इत्यादी गोष्टी एक समान असणे म्हणजे एका नगरपालिकेमध्ये काही विशिष्ट कागदपत्र आणि फॉर्म्स डेव्हलप केलेले आहेत, दुसऱ्या नगरपरिषदेमध्ये दुसऱ्या प्रकारचे फॉर्म्स आणि कागदपत्र आवश्यक आहेत असं न होता युनिफॉर्मिटी अक्रॉस ऑल नगरपालिका, नगरपंचायती किंवा महानगरपालिका हे असणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून नागरिकांना किंवा ॲप्लिकंट्सना म्हणू आपण एखादी सेवा मिळवताना अडचण न येता ज्या सेवा आहेत त्या अतिशय सोप्या पद्धतीने, सहज पद्धतीने आणि वेळेत मिळतील। त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट असा आहे की एखादी सेवा विहित कालावधीत न मिळाल्यास संबंधित ॲप्लिकंटला किंवा नागरिकाला अपील करण्याची सोय आहे। त्याच्यामध्ये प्रथम अपील आहे आणि द्वितीय अपील आहे। प्रथम आणि द्वितीय अपीलानंतर RTS माननीय RTS आयुक्त यांच्याकडे ते अपील जातं। हे अपील झाल्यानंतर जरीही कुठलीही पिनल प्रोव्हिजन नसली तरीही याच्यामध्ये आपण म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला 25,000 पर्यंत दंड होऊ शकतो। तशी डायरेक्ट कुठली पिनल प्रोव्हिजन जरी नसली तरीही हा अधिनियम असल्यामुळे याची सँक्टिटी फार महत्त्वाची आहे आणि आपल्या नगरपरिषदा किंवा नगरपंचायतींमध्ये अत्यंत कमी प्रमाणात अपील्स व्हावीत याची सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम याबाबतचा आढावा घेतला जातो तेव्हा असं निदर्शनास येतं की बऱ्याच वेळेला ज्या सेवा आहेत त्या ऑफलाईन दिल्या जातात। RTS बरोबरच ईज ऑफ डुईंग बिझनेस हा एक कंपोनंट ज्याचा RTS शी ओव्हरलॅप आहे। ओव्हरलॅप अशा अर्थाने की ईज ऑफ डुईंग बिझनेस या संकल्पनेमध्ये सर्व सेवा या ऑनलाईन पद्धतीने देणं आवश्यक आहे। त्यातल्या काही सर्व्हिसेस या RTS मध्ये अधिसूचित केलेल्या आहेत। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत येणाऱ्या सर्व्हिसेस सुद्धा ऑनलाईन देणं अपेक्षित आहे। तरी असं निदर्शनास आलं आहे की सुमारे 80% सर्व्हिसेस या अजूनही ऑफलाईन पद्धतीने दिल्या जातात। याच्याबद्दल ऑडिट जनरल ऑफिस मुंबई
यांच्यामार्फत बऱ्याच वेळेला ऑडिट होतं. त्यावेळेला आपल्याला थोडेसे निगेटिव्ह रिमार्क्स सहन करावे लागतात. त्याचं कारण असं की बऱ्याचशा सर्व्हिसेस या ऑफलाईन पद्धतीने दिल्या जातात. ऑफलाईन पद्धतीने सर्व्हिस देण्यामुळे त्याला लागणारा वेळ, ट्रान्सपरन्सी नसणे, संबंधित अर्जदाराला किंवा नागरिकाला याच्या म्हणजे फिजिकली त्या संबंधित ऑफिसमध्ये उपस्थित राहावं लागणे, यासारख्या अनेक बाबी येतात ज्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करण्याचे हेतू आहेत त्याला बाधा आणतात. नागरिकांना ट्रान्सपरंटली कमीत कमी वेळामध्ये फिजिकल प्रेझेन्स न ठेवता सर्व्हिसेस मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी ही काळजी घ्यायची आहे की सगळ्या सर्व्हिसेस या ऑनलाईन दिल्या जातील. बऱ्याचदा असं होतं की नागरिकांनासुद्धा या सर्व्हिसेस ऑनलाईन मिळत आहेत हे माहीत नसतं. तर या बाबतीत मी सर्वांना विनंती करेन की आपल्या नगरपालिकेत, महानगरपालिकेत किंवा नगरपंचायतीमध्ये याबाबत आपण एक जनजागृती मोहीम घ्यावी. सर्व नागरिकांना समजावून सांगावं की या सर्व सर्व्हिसेस ऑनलाईन अवेलेबल आहेत. आपल्याला कुठल्याही पद्धतीच्या फिजिकल व्हिजिटची स्वतः वैयक्तिकरित्या ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही आहे. आपण या सर्व्हिसेस ऑनलाईनवर एका क्लिकवर मिळवू शकता. त्याचे पेमेंट गेटवे पण आहेत. आवश्यक त्या सर्व फीज आपण त्या पेमेंट गेटवेमार्फत संबंधित नगरपालिकेला किंवा नगरपंचायतीला भरू शकतो. त्यामुळे आपलं जसं आम्ही आता प्रशिक्षण घेत आहोत त्याचप्रमाणे ते प्रशिक्षण म्हणणार नाही, पण जनजागृतीसाठी आपण आपल्या स्तरावरून प्रयत्न करणं निश्चित आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या नगरपालिकेत, महानगरपालिकेत किंवा नगरपंचायतीमध्ये आपण कुठल्या कुठल्या सेवा या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम याच्या अंतर्गत अधिसूचित केलेल्या आहेत त्याबाबतची माहिती देणं आवश्यक आहे. तिथे बोर्ड असावा ज्याच्यामध्ये सर्व सेवा शासन निर्णयाप्रमाणे नमूद असाव्यात. त्याच्यासाठी लागणारी कागदपत्र, त्याच्यासाठी नमूद केलेला वेळ, प्रथम अपिलीय अधिकारी, द्वितीय अपिलीय अधिकारी याची नोंद असावी. त्याच्यानंतर अपील झाल्यानंतर कार्यवाही कशी करायची याबाबतची माहिती असावी. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम व्यतिरिक्त सुद्धा काही सर्व्हिसेस आपण देत असाल तर त्यासुद्धा या बोर्डवरती असाव्यात, जेणेकरून नागरिकांना आपले जे बोर्ड आहेत ते मार्गदर्शक ठरतील आणि त्यांना सेवा मिळवण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. मी आपल्याला शासन निर्णय सांगतो. एक 23 जून 2015चा शासन निर्णय आहे, एक 4 सप्टेंबर 2017चा शासन निर्णय आहे, एक 26 ऑगस्ट 2019चा शासन निर्णय आहे आणि 19/1/2021चा शासन निर्णय आहे. या 4 शासन निर्णयांमध्ये मिळून एकूण 52 सेवा आपण अधिसूचित केलेल्या आहेत. त्या 52 सेवा आपल्याला या सर्व GRमध्ये मिळतील. या सेवा कंपल्सरीली ऑनलाईन देणं आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या, माननीय RTA आयुक्त यांचा भर असा याच्यावरतीही आहे की या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत हे नागरिकांना किंवा ॲप्लिकंट्सना कळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याकडून जास्तीत जास्त जनजागृती, जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोचणे, या सर्व सेवांचा जो बोर्ड आहे मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे तो लावणे हे करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये आपले सरकार.mahaonline.gov.in हे जे पोर्टल आहे या पोर्टलमार्फत या सेवा दिलेल्या असतात. त्यामुळे जे कोणी याच्याशी फॅमिलियर नसतील त्या सर्व अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की यांनी आपले सरकार या पोर्टलला भेट द्यावी. आपले सरकार पोर्टलमध्ये 2 प्रकारची लॉगिन्स असतात. एक असतं ते संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी असतं आणि दुसरं असतं ते नागरिकांसाठी अर्ज करण्यासाठी असतं. मी अशी विनंती करेन की आपण दोन्ही बाजूंनी लॉग इन करून विविध सेवा कशा प्रकारे दिल्या जातात त्याचा अभ्यास करावा. काही त्रुटी असल्यास मेलमार्फत संचालनालयास कळवण्यासही हरकत नाही, जेणेकरून त्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या अधिक इफेक्टिव्हली कमी वेळात आणि आपल्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना त्रास न होता आपल्याला देता येतील. याच्यामध्ये मी असं म्हणेन की जे ऑफिसेससाठी जे लॉगिन्स आहेत त्या लॉगिन्समार्फत सर्व अधिकाऱ्यांनी लॉग इन करून त्याचा जो प्रोसेस फ्लो आहे त्याच्यामध्ये कुठे काही आपल्याला डाऊट असल्यास किंवा प्रोसेस फ्लोमध्ये कुठे काही अडचण असल्यास त्याबाबतही संचालनालयास ईमेलमार्फत अवगत करावं. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक HSM डिव्हाइस वापरायचं असतं. HSM डिव्हाइस म्हणजे एक प्रकारचं डिजिटल सिग्नेचर आपण जशी वापरतो तसं आहे. फक्त डिजिटल सिग्नेचर जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण एक पेन ड्राईव्हसारखं डिव्हाइस वापरतो. याच्यामध्ये पेन ड्राईव्हसारखं डिव्हाइस नसून आपलं थंब इम्प्रेशन आहे HSM डिव्हाइसेसमध्ये. तर बऱ्याचदा असं दिसून येतं की HSM डिव्हाइसेस काही ठिकाणी एक्सपायर झालेली आहेत, काही ठिकाणी आपल्याला HSMमध्ये अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची बदली झालेली आहे, त्यामुळे अडचणी येत आहेत. तर याबाबत आपण संबंधित जिल्ह्याच्या IT प्रतिनिधीला संपर्क साधू शकता. ITच्या प्रतिनिधीला आमच्या स्तरावरून त्यांच्या संबंधितांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की HSM डिव्हाइसेस पद्धतीमध्ये कुठेही अडचण असेल तर आपण यांच्याशी संपर्क साधू शकता.
ते आपल्याला नक्कीच मदत करतील. त्याच्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याची आम्ही ब आणि क प्रपत्रांमार्फत माहिती मागवतो. ही माहिती आपण व्यवस्थित योग्य रीतीने भरून संचालनालयास आणि नगरविकास विभागात सादर करावी आणि त्याचा आम्ही अशी अपेक्षा करतो की रायझिंग ट्रेंड असेल, जेणेकरून मागच्या महिन्यात ज्या ऑनलाईन सर्व्हिसेस दिल्या होत्या त्या वाढत चालल्यात आणि ऑफलाईन सर्व्हिसेस कमी होत चाललेल्या आहेत. तर एक ब्रीफ इंट्रोडक्शन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याच्याबाबतची मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा अधिनियम आपण म्हणू की संपूर्ण आपल्या गव्हर्नन्सचा बॅकबोन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये टाईम लिमिट डिफाईन्ड आहेत, अपीलची प्रोसेस आहे, प्रोव्हिजन आहे आणि याला ॲक्टची सँक्टिटी आहे. आपल्या म्हणजे गव्हर्नन्समध्ये ट्रान्सपरन्सी, एफिशियन्सी आणि जास्तीत जास्त सिटिझन सेंट्रिक अप्रोच येण्यासाठी हा अधिनियम अत्यंत महत्त्वाचा आहे. तर या अधिनियमाच्या मूळ GR तसेच सर्व्हिसेसचे GR या सगळ्यांचाही अभ्यास आपण सर्वांनी करावा अशी मी विनंती करीन. आणि यानंतर टेक्निकल ॲडेड इन्फॉर्मेशनसाठी मी आपल्याला विनंती करेन, मी श्री विशाल हिवाळे यांना विनंती करेन की त्यांनी टेक्निकल जे प्रेझेंटेशन आहे ते सुरू करावं व आवश्यक ती माहिती आपणा सर्वांना विशाल हिवाळे देतील. कृपया सर्वांनी हे प्रशिक्षण आहे ते केअरफुली अटेंड करा. याच्यामध्ये आपल्याला अनेक तांत्रिक आणि आवश्यक बाबी कुठल्या कुठल्या पूर्ण करायच्या त्याची माहिती मिळेल आणि आपलं ओव्हरऑल गव्हर्नन्समध्ये याचा नक्कीच फायदा होईल. आपण सर्व या प्रशिक्षणाला उपस्थित राहिला आहे त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो आणि श्री विशाल हिवाळे यांना विनंती करतो की त्यांनी टेक्निकल बाजू मांडाव्यात. श्री विशाल हिवाळे. धन्यवाद. पराडकर सरांनी नुकतंच आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2000 संदर्भात आवश्यक माहिती दिलेली आहे आणि बेसिक जे पॉईंट्स आहेत ते सर्व आपले क्लिअर असतीलच अशी आशा करतो. तरी देखील काही टेक्निकल इश्यूज राहिले असतील तर त्याबाबत एक अवेअरनेस येणं आवश्यक आहे. जसं सरांनी सांगितलं की लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे तो राईट टू सर्व्हिस ॲक्ट नंतरचा अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे. लोकांना, नागरिकांना, व्यावसायिकांना, नगर परिषदेचे किंवा महानगरपालिकेचे जे रहिवासी असतील त्यांना विविध लोकसेवा या विविध मुदतीत मिळाव्यात, सहज सोप्या पद्धतीने मिळाव्यात हा याचा उद्देश आहे. तर तो डिलिव्हर होणं अत्यंत आवश्यक आहे. तर आपण ब्रीफ एक पॉईंट वाईज जाऊया. आपल्याला याबाबत काहीही अडचण असली प्रशिक्षणाबाबत किंवा काही टेक्निकल ग्लिच आहे, त्या आवाज ऐकू येत नाही तर कृपया आमच्या फीडमध्ये जे ट्रेनिंगचं फीड चालू आहे त्यामध्ये आपण ते मांडू शकता. काही अडचण आली तर आपण आमच्या ऑफिसच्या याला संपर्क करू शकता. आपण सुरुवात करूया. सर्वात पहिला जो मुद्दा आहे त्याच्यावर जाऊया. तर लोकसेवा हक्क अधिनियम काय नेमका? लोकसेवा हक्क अधिनियम काय? आपण एक समजून घेऊया. ओळख सरांनी आपल्याला बऱ्यापैकी खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. तर सुद्धा एक आपण जाणून घेऊया. बऱ्याच जणांना जसं सरांनी सांगितलं होतं हा जो कायदा आहे बेसिक काय आहे, अधिनियम काय हा माहीतच नसतो. त्यामुळे बराच वेळा प्रश्न येतो की काय आहे नेमका RTS. फक्त एक शासन माहिती मागतं म्हणून ती द्यायची, अशा प्रकारे एक ॲटिट्यूड असतो. तर कृपया एक जाणून घ्या की राज्यातील पात्र व्यक्तींना, आता ही शब्दरचना थोडीशी लक्षात घ्या, राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोजित लोकसेवा देण्याकरिता तसेच लोकांच्या स्थानिक प्रशासनाकडून वाढत्या अपेक्षा विचारात घेऊन त्यांना तत्पर व दर्जेदार सेवा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 दिनांक 28 एप्रिल 2015 रोजी लागू करण्यात आला.
तर आपल्याला वाक्यरचनेवरनं समजू शकतं की नेमका RTSचा कायदा का अंमलबजावणी त्याची झालेली आहे. मुळात आपण सेवा देत, आपण या अगोदरही सेवा देत होत्या, नगर परिषद असतील, महानगरपालिका असतील, सर्व लोकसेवा देत होत्या. पण त्याची जी पद्धत आहे ती डिफाईन केलेली नव्हती. तर या कायद्याद्वारे ती डिफाईन करण्यात आलेली, एक स्टँडर्डायझेशन आपण ज्याला म्हणतो ते आणण्यात आलेलं आहे. तर या अध्यादेशातील कलम 3 नुसार जो सेक्शन 3 आहे त्यामध्ये नमूद करण्यात आल्यानुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने अध्यादेश लागू झाल्यानंतर 3 महिन्याच्या कालावधीत आणि त्यानंतर वेळोवेळी ते पुरवित असलेल्या लोकसेवा निर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय अधिकारी आणि नियत कालमर्यादा या अध्यादेशाखाली पुरवणे आवश्यक आहे. आपण ज्या काही लोकसेवा देता त्या आपल्याला डिफाईन करायच्या होत्या. त्यानंतर त्यासाठी जे देणारे अधिकारी आहेत, म्हणजे जी ती सेवा जे अधिकारी देतात आपल्या नगर परिषद, नगरपंचायती किंवा महानगरपालिकेमध्ये, त्यानंतर सदर सेवा विहित मुदतीत न पुरवल्यास त्याचं अपील आपल्याला कुठे करता येईल. जसं आपण माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अपील करू शकतो, त्याच धर्तीवर इथे सुद्धा आपण अपील करू शकतो. ते अपिलीय अधिकारी कोण राहतील आणि त्याची कालमर्यादा काय राहील, म्हणजे एखादा अर्ज आल्यानंतर तो प्रोसेस होण्यासाठी जास्तीत जास्त किती वेळ लागावा याची कालमर्यादा या कायद्याअंतर्गत आपल्याला घालून देण्यात आलेली आहे. त्यानंतर सदरू अध्यादेश निर्गमित करण्यामागे सार्वजनिक प्राधिकरणाने त्या पुरवित असलेल्या सेवा अधिनियमाअंतर्गत अधिसूचित करून त्याप्रमाणे संबंधित सेवा पुरवणे आवश्यक आहे. शासन निर्णयान्वये, म्हणजे कलम जे 3 आता आपण वर पाहिलं, त्या कलम 3 अन्वये शासन ज्या सेवा आपल्याला अधिसूचित करायला सांगतं, असा आदेश देतं शासन निर्णय निर्गमित करून, त्या सर्व सेवा आपल्याला आपल्या स्तरावर अधिसूचित करणं आवश्यक आहे आणि त्या पुरवणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढची स्लाईड घ्या. उद्देश काय, आता नेमका सरांनी आपल्याला उद्देश सांगितलेला, तरी मी एक ब्रीफ एक्सप्लेन करतो. उद्देश, नागरिकांना विविध नागरी सुविधा या विविध कालावधीमध्ये सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, हा याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. सर्व सेवांकरता करावा लागणारा अर्ज, आवश्यक कागदपत्रे, पद्धती, सेवा हाताळणारे कर्मचारी, अधिकारी, सेवा देण्याकरिता लागणारा कालावधी, मिळणारे प्रमाणपत्र, दाखले इत्यादी समान असणे आवश्यक आहे. आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक नगर परिषद या अगोदर लोकसेवा देण्यासाठी आपापल्या पद्धती वापरायच्या. प्रत्येकाचा जो अर्ज होता त्याचा नमुना युनिफॉर्म नसायचा. त्यानंतर जे प्रमाणपत्र शेवटी दिलं जायचं त्याचा नमुना निश्चित नसायचा. त्यानंतर जी आवश्यक कागदपत्रे लागतात त्याचा सुद्धा नमुना निश्चित नसायचा. त्यानंतर जी पद्धत असते, म्हणजे अर्ज हाताळण्याची पद्धत जी आहे, ते डेझिग्नेटेड ऑफिसर्स असतात किंवा स्टाफ असतो, ती युनिफॉर्म नव्हते. आणि त्याचा जो पिरियड असतो, 3 दिवसात द्यायचं, 7 दिवसात द्यायचं, 10 दिवसात द्यायचं, हे सुद्धा व्हॅरी व्हायचं. तर या अधिनियमाअंतर्गत ह्या सर्व ज्या गोष्टी या स्टँडर्डाईज करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर तिसरा जो उद्देश होता की विविध कालामध्ये सेवा न मिळाल्यास अपील करण्याची सुविधा. आता सरांनी जसं एक्सप्लेन केलं की जर आपण, म्हणजे पदनिर्देशित अधिकारी जो असतो, हु इज रिस्पॉन्सिबल, त्याने जर विविध कालावधीत ती सेवा दिली नाही तर त्याची अपील करता येते. ती अपील करण्यासाठी आपण प्रथम अपिलीय अथवा द्वितीय अपिलीय अधिकारी या कायद्यान्वये आपण डिफाईन केलेले आहेत. तर हा या कायद्याचा एक बेसिक उद्देश होता. नेक्स्ट स्लाइड घ्या. अधिसूचित करण्यात आलेल्या सेवा. आता एक सरांनी आपल्याला एक्सप्लेनेशन करून दिलेलं आहे, मी परत एकदा रिपीट करतो. कुठल्या सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत हे आपल्याला नेमकं माहीत असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम जन्म आणि मृत्यूची नोंदणीचं प्रमाणपत्र. लक्षात घ्या, प्रमाणपत्र. जन्म मृत्यू नोंदणी वेगळी आणि जन्म मृत्यू नोंदणीचं प्रमाणपत्र वेगळं. त्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी जे आपण करतो त्याचं प्रमाणपत्र. त्यानंतर मालमत्ता संबंधित काही सेवा आहेत, पाणी पुरवठा संबंधित काही सेवा आहेत, ना हरकत व्यवसाय परवाना सेवा आहेत, अग्निशमन संबंधित सेवा आहेत, जाहिरात संबंधित सेवा आहेत आणि सिनेमा चित्रीकरण परवाना संबंधित सेवा नुकतीच आपण या कायद्याअंतर्गत अधिसूचित केलेली आहे. नेक्स्ट. आता आपण शासन निर्णय बघूया. आपल्याला शासन निर्णय कदाचित माहिती असतील तरी आपण एक परत पाहून घ्या. पहिला जो लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत शासन निर्णय निर्गमित झाला होता तो दिनांक 23/6/2015 रोजी निर्गमित झाला होता. त्यामध्ये 15 सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत. या 15 पैकी 2 ज्या सेवा आहेत या फक्त अग्निशमन संदर्भात ज्या सेवा असतील त्या फक्त महानगरपालिकेसाठी अधिसूचित करण्यात आल्या होत्या. इतर ज्या सेवा आहेत त्या दोन्ही नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायती यांच्याकरिता अधिसूचित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दिनांक
4/9/2017 परत शासनाने ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत परत एक शासन निर्णय निर्गमित केला. त्यामध्ये 38 सेवा ज्या आहेत त्या अधिसूचित करण्याची सूचना देण्यात आली होती. आता 38 पैकीच्या 4 सेवा आहेत त्या अगोदरच्या ज्या 15 सेवा आहेत त्यांपैकीच आहेत. त्यामुळं ॲक्च्युली 34 सेवा अधिसूचित करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच शासन निर्णय दिनांक 26/8/2019 अन्वये 10 ज्या ट्रेड लायसन्स आपण ज्याला म्हणतो व्यवसाय परवाना त्या सेवा नगर परिषदां नगरपंचायतीसाठी अधिसूचित करण्यात आल्या होत्या. 4/9/2017चा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये त्या सेवा फक्त महानगरपालिकेसाठी अधिसूचित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. आणि नुकतंच 29 जानेवारी 2021ला आपण 3 नवीन सेवा ज्या आहेत त्या अधिसूचित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत शासनामार्फत. त्यामध्ये सिनेमा चित्रीकरण सेवा, ऑटो रिन्युअल ऑफ ट्रेड लायसन्स म्हणजे व्यवसाय परवान्याचं स्वयंनूतनीकरण आणि जाहिरात परवाना ही एक नवीन सेवा आपण इन्क्लूड केलेली आहे. त्यानंतर शासन निर्णयाचे डिटेल्स आपण शासनाच्या वेबसाईटवरून पाहू शकता. सर्वांना विनंती राहील की आपण सर्वांनी शासन निर्णय वाचावेत. त्यामध्ये अधिसूचित करण्यात आलेल्या सर्व सेवा ज्या आहेत त्या वाचाव्यात. त्यानंतरच आपण ॲक्च्युली या कायद्याची अंमलबजावणी करू शकतो. त्यानंतर जबाबदारी व कर्तव्य काय आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, शासन निर्णयानुसार ज्या सेवा अधिसूचित करण्यास सांगितण्यात आलेलं आहे त्या सर्व आपण अधिसूचित करायच्या आहेत. त्यानंतर अधिसूचित करण्यात आलेल्या सर्व सेवा या विहित कालावधीत विहित पद्धतीने शासनाने जसा प्रघात घालून दिलेला आहे त्या पद्धतीने नागरिकांना पुरवायच्या आहेत. तसेच ज्या सेवा ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत त्या केवळ ऑनलाईन माध्यमातून द्यायच्या आहेत. ऑनलाईन सेवा कृपया करून कोणीही ऑफलाईन माध्यमातून देऊ नका. आता आपण थोडंसं टेक्निकल या बाबी सरांनी आपल्याला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलं तरी एक आपण रिपीट केलं. आता थोडंसं आपण टेक्निकलमध्ये जाऊया. माननीय महाराष्ट्राचे जे मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त साहेब आहेत त्यांनी लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत किंवा अधिनियम अंतर्गत जेवढ्या सेवा अधिसूचित केल्या जातात त्या सर्व सेवा केवळ ऑनलाईन देण्यात याव्यात याकरिता आदेश निर्गमित केलेले आहेत. तर आपल्याला ज्या सेवा लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अधिसूचित केल्या जातात त्या सर्व ऑनलाईन माध्यमातूनच द्यायच्या. याकरिता आपण ऑनलाईन सध्याचं MHAIT यांना शासनाने आपले सरकार पोर्टलवर या सर्व सर्व्हिसेस डेव्हलप करण्यासाठी कार्यादेश दिलेला आहे. तर त्या अंतर्गत त्यांच्यामार्फत बऱ्याचशा सेवा डेव्हलप करून वापर चालू आहे. काही सेवा डेव्हलप होणं बाकी आहेत. तर बेसिक जे पोर्टल आहे ते आपण पाहू शकता, आपले सरकार maonline.gov.in. आता हे जे पोर्टल आहे सिटीजन सेंट्रिक पोर्टल आहे. म्हणजेच ज्या नागरिकांना आपल्या लोकसेवा मिळवायच्या आहेत ते या पोर्टलवर जाणार, तिथे लॉग इन करणार, आपली जी सेवा आहे ती निवडणार, आपली जी ULB असेल म्हणजे अर्बन लोकल बॉडी नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल ती निवडणार आणि त्या सेवेचा लाभ घेणार. त्यानंतर सदर अर्ज आपल्याला आल्यानंतर आपल्याला तो प्रोसेस करायचा आहे. तो प्रोसेस करण्यासाठी आपल्याला एक वेगळं पोर्टल बनवून देण्यात आलेलं आहे, dmaworkflow.maonline.gov.in. तर आपल्या या पोर्टलवर आपले जे अर्ज हाताळणारे अधिकारी किंवा कर्मचारी असतील या सर्वांचे लॉग इन बनवून देण्यात आलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या अधिकाऱ्यांनी या पोर्टलवर जाणे आणि तिथे लॉग इन करून तो जे आपल्याकडे अर्ज प्राप्त होतात ते विहित मुदतीत निकाली काढणे. नेक्स्ट घ्या. तर यामध्ये सरांनी जसं सांगितलं होतं आपल्याला पूर्णतः ऑनलाईन पद्धत फॉलो करायची आहे. यामध्ये नागरिकांना कुठल्याही परिस्थितीत आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला भेट देण्याची आवश्यकता पडली नाही पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणजे घरी बसून देखील तो अर्ज करू शकला पाहिजे आणि घरी बसल्यास त्यांना जे आवश्यक प्रमाणपत्र आहे किंवा दाखला आहे तो मिळाला पाहिजे. तर प्रमाणपत्र दाखला देणारे जे अधिकारी असतात इश्यूइंग ऑथॉरिटी त्यांचे HSM डिजिटल सिग्नेचरद्वारे प्रमाणपत्र दाखला स्वाक्षांकित होतो. HSM म्हणजे हार्डवेअर सिक्युरिटी मॉड्यूल. ऑनलाईनमार्फत ही सेवा विकसित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपल्याला डिजिटल सिग्नेचर ज्या प्रकारे आपण एखादा दाखला स्वाक्षांकित करतो किंवा शासन निर्णय निर्गमित होतात डिजिटल सिग्नेचरचा वापर करून, त्याच धर्तीवर जो प्रमाणपत्र किंवा दाखला आहे तो मॅन्युअल सिग्नेचरऐवजी ऑनलाईन सिग्नेचरने आपण निर्गमित करतो. त्यामुळे तो जो नागरिक आहे किंवा सेवा मागणी करणारा आहे त्याला जो दाखला किंवा प्रमाणपत्र पाहिजे असतं ते त्याच्या लॉग इनमध्ये ऑनलाईन स्वरूपात त्याला प्राप्त होतं, जेणेकरून त्याला इकडे नगर परिषदेला किंवा महानगरपालिकेला भेट देण्याची आवश्यकता पडत नाही. तर अर्ज करणे म्हणजे एखाद्या सेवेसाठी लागणारा अर्ज करणे, जसं आपण पोर्टल दाखवलं होतं आपले सरकार,
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे, म्हणजे सपोर्टिंग डॉक्युमेंट जे लागतात प्रत्येक सेवेचे. आपला जो लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत ज्या सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये ही जी कागदपत्रांची यादी ही सुद्धा स्टँडर्डाईज करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या पोर्टलवर मागणी केले जातात तेवढेच कागदपत्र फक्त त्या नागरिकांना अपलोड करावे लागणार. त्या व्यतिरिक्त नगर परिषद किंवा महानगरपालिकेने त्यांच्याकडे इतर कुठल्या कागदपत्रांची मागणी करू नये. त्यानंतर सेवा शुल्क भरणे, म्हणजे जे काही सेवा शुल्क लागतं यामध्ये ऑनलाईन यांना प्रत्येक सेवेमागे शासन निर्णयानुसार एक कमिशन दिलं जातं. त्यानंतर इतर जे सेवेसाठी चार्जेस लागतात, उदाहरणार्थ मॅरेज रजिस्ट्रेशनसाठी उदाहरणार्थ 500 रुपये लागत असतील तर 500 रुपये फीस भरणं, किंवा जे काही आपण लोकल लेवलवर डिफाईन केलेलं शुल्क असेल ते आपल्याला ऑनलाईन भरता येतं. त्यानंतर प्रमाणपत्र दाखला मिळवणे ही सुद्धा प्रक्रिया ऑनलाईन होते. तर ह्या सर्व बाबी आपण या पोर्टलमार्फत ऑनलाईन करू शकतो. याचा सगळ्यात मोठा फायदा सरांनी सांगितला होता की नागरिकांना, व्यावसायिकांना संस्थेला भेट देण्याची आवश्यकता भासत नाही. त्यानंतर पुढचं जे आहे ते ईज ऑफ डुईंग बिझनेस हा एक वेगळा कंपोनंट आहे. पण या अंतर्गत देखील व्यावसायिक जे असतात, म्हणजे दोन प्रकारचे आपल्याकडे अर्जदार असू शकतात, एक सामान्य नागरिक आणि दुसरे व्यावसायिक. तर मैत्री पोर्टल जे आहे त्यामार्फत त्या सेवा आपल्याला देता येतात. त्या आहे maitri.mahaonline.gov.in. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की जे आपले व्यावसायिक असतील आपल्या नगर परिषद किंवा महानगरपालिका असतील त्यांना जास्तीत जास्त महाऑनलाईनचं पोर्टल, म्हणजे आपले सरकार वापरण्याऐवजी मैत्रीचं पोर्टल maitri.mahaonline.gov.in हे वापरण्यासाठी प्रोत्साहित करावं. नेक्स्ट. आता सेवा देणाऱ्या अधिकाऱ्याच्या बदलीबाबतची कारवाई हा एक मेजर आमच्याकडे इश्यू येतो अधिकाऱ्यांकडनं. आपल्याला एखादा जो इश्यूइंग सर्टिफिकेट इश्यू अथॉरिटी असतो, म्हणजे नगर परिषदांच्या बाबतीत ते मुख्याधिकारी असू शकतात किंवा इतर अधिकारी असू शकतात, महानगरपालिकेच्या बाबतीत ते HOD असू शकतात. तर यांची जी कारवाई करायची आहे, कशी करायची आहे, त्यांची बदली झाल्यानंतर HSM बदलून कशी घ्यायची आहे, तर त्याची जी पद्धत आहे ती आम्ही 14/2/2020ला जो आदेश निर्गमित केलेला आहे त्यानुसार आपल्याला करायची आहे. आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतील. एक HSM जी आहे ती अपडेट करून घेणे महाऑनलाईनकडनं, आणि दुसरं महाऑनलाईनकडनं HSM अपडेट करून घेण्यासाठी आपल्याला या प्रकारे विनंती द्यायची आहे. तर आपल्याला यासाठी जबाबदार अधिकारी कोण राहील, तर या आदेशानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी, म्हणजे जे आपले जिल्हा प्रशासन अधिकारी सर किंवा मॅडम असतील त्यांचं जे ऑफिस असेल त्यांनी मुख्याधिकारी यांची बदलीची माहिती विहित नमुन्यात अद्ययावत करून जिल्ह्याचे महाऑनलाईन महाआयटी प्रतिनिधी यांना सादर करायची. हा प्रोफॉर्मा आपण ऑलरेडी शेअर केलेला आहे. त्यानंतर आपल्या जिल्ह्यात जर महाआयटी किंवा महाऑनलाईनचा प्रतिनिधी असेल तर आपण जे राज्य महाआयटीचे प्रतिनिधी आहेत त्यांना देखील ईमेलद्वारे ही बाब कळवू शकता. पण ही प्रोसिजर जी आहे, ही SOP जी आहे ती फॉलो होणं आवश्यक आहे. नेक्स्ट. पोर्टल संबंधित जबाबदाऱ्या. आता पोर्टल संबंधित बरेचसे अधिकारी असतील, त्यांचं काय काय काम असू शकतं याबद्दल आपण एक साधारण भूमिका पाहूया. दिस इज फॉर एक्सप्लेनेशन. आपल्या नगर परिषदेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये या परिस्थितीनुसार यामध्ये बदल देखील होऊ शकतो. तर सर्वप्रथम अर्ज जो येतो तो लिपिकाकडे जातो, म्हणजे कन्सर्न डेस्कचा जो लिपिक असतो, क्लार्क असतो, त्या L1 प्रतिनिधीकडे, L1 अधिकाऱ्याकडे हा अर्ज जातो. त्याचं काम आहे की त्याचं जे L1चं लॉग इन त्याला बनवून देण्यात आलेलं आहे पोर्टलवर, DMA वर्कफ्लोवर, त्यावर त्याने लॉग इन करायचं आणि त्या अर्जासंदर्भी जेवढ्या बेसिक प्रोसिजर्स असतील, म्हणजे अर्जाची छाननी करणे, अर्ज ॲक्सेप्ट करणे किंवा वापस पाठवणे अर्जानुसार, ते त्याने करायचं असतं. त्यानंतर जो संबंधित विभाग प्रमुख आहे त्यांनी L2 स्तराचं जे लॉग इन आहे, म्हणजे लिपिकाने अर्ज प्रोसेस केल्यानंतर तो अर्ज L2 लेवलला पाठवला जातो. L2 लेवलचे जे अधिकारी असतील यामध्ये पाणीपुरवठा अभियंता असू शकतात, कर विभाग प्रमुख असू शकतात, किंवा आपले व्यवसाय परवाना देणारे अधिकारी, ना हरकत देणारे अधिकारी, हे सर्व L2 लेवलला असू शकतात सर्व्हिसेसनुसार. ही त्यांची जबाबदारी. त्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता करणे ही जबाबदारी आपल्या नगर परिषदेमधले किंवा महानगरपालिकेतले संगणक अभियंता, प्रोग्रामर किंवा त्यासारखे इतर जे अधिकारी किंवा कर्मचारी असतील त्यांच्याद्वारे करायची असते. यामध्ये त्यांना काय काय करायचं आहे, एक तर HSM प्रॉक्युअर करणे, म्हणजेच नवीन अधिकारी असतील तर त्यांचे हार्डवेअर सिक्युरिटी मॉड्यूलचं जे सर्टिफिकेट आहे ते मिळवून घेणे. त्यानंतर ते मिळवलेलं सर्टिफिकेट आहे ते महाऑनलाईनला मॅपिंगसाठी पाठवणे.
दुसरं काम आहे HSM डिव्हाइस प्रोक्युरमेंट. आता हे सर्टिफिकेट तर आपल्याकडे आहे, पण आपल्याला ते वापरण्यासाठी एक डिव्हाइस लागतं थंब स्कॅनरसारखं. ते HSM डिव्हाइस प्रॉक्युअर करणे. त्यानंतर HSM मॅपिंग रिक्वेस्ट जे जसं मी सांगितलं होतं ती महाऑनलाईनला पाठवणे. आणि आपले जे सर्व स्टाफ असेल नगर परिषदेचा किंवा महानगरपालिकेचा, त्यांचं एक टेक्निकल ट्रेनिंग घेणे या बाबतीत. म्हणजे त्यांना प्रत्येक सेवेबद्दल अवेअर करणे, त्यातल्या कुठल्या अधिकाऱ्याची कुठल्या अधिकारी आणि कर्मचारी कुठली जबाबदारी आहे ती त्यांना समजून सांगणे. ही जबाबदारी आपल्या टेक्निकल स्टाफची राहील. त्यानंतर विभाग प्रमुख जे असतात महानगरपालिकेमध्ये संबंधित किंवा नगर परिषद नगरपंचायतींच्या बाबतीत उपमुख्याधिकारी किंवा कार्यालयाधीक्षक यांची जबाबदारी काय राहील की ऑनलाईन करण्यात आलेल्या सर्व सेवा या ऑनलाईन माध्यमातूनच दिल्या जातात याची दक्षता घेणे. ही जबाबदारी संपूर्णपणे उपमुख्याधिकारी किंवा कार्यालय अधीक्षक राहील. तर याप्रमाणे आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. नेक्स्ट, जनजागृती. आता एक महत्त्वाचा पॉईंट आहे. नुकतंच लोकसेवा हक्क अधिनियम याचं ऑडिट पार पडलेलं आहे. त्यामध्ये ऑडिटमध्ये जे रिमार्क्स आलेले त्यानुसार बऱ्याच नागरिकांना या सेवेबद्दल माहिती नाही असं निदर्शनास आलं आहे. दुसरं म्हणजे बरेचसे जे आपले अधिकारी किंवा कर्मचारी आहेत हे या सेवेचा वापर करत नसल्यामुळे त्यांना देखील याबाबत माहीत नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे. तर माझी विनंती राहील, आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम सरांनी जशा सूचना दिल्या होत्या आपण स्वतः कायदा वाचा, नेमका काय आहे, कुठल्या प्रोव्हिजन्स आहेत. धैर्यशील जाधव सर जे आहेत सहाय्यक आयुक्त पनवेल महानगरपालिका, यांनी या अगोदर जानेवारीमध्ये RTS संदर्भात एक प्रशिक्षण दिलं होतं. आपल्या सर्वांना विनंती राहील की हा व्हिडिओ हे प्रशिक्षण झाल्यानंतर कृपया त्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ आमच्या फेसबुक लाईव्ह पेजवर जाऊन पाहावा, जेणेकरून आपल्याला बारकावे जे ते RTS चे कळतील. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, RTSची माहिती, RTSचे बेसिक्स वाचल्यानंतर आपल्याला सर्व GRs वाचायचे आहेत, कुठल्या सेवा आहेत त्या वाचायच्या आहेत. हे जे आपल्याला नॉलेज प्राप्त झालेलं आहे आता हे आपल्याला सर्व नागरिकांना पर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणजे एक प्रकारे जनजागृती करायचं, ज्याला आपण IC म्हणतो. तर आपण काय करू शकता, याच्यामध्ये आपण एक लिस्ट दिलेली, या व्यतिरिक्त आपण करू शकता दृकश्राव्य माध्यमातून, म्हणजे जे ऑडिओ व्हिज्युअल असतात त्या माध्यमातून जनजागृती करणे. त्यानंतर नागरी स्वराज्य संस्थेच्या दर्शनी भागात, म्हणजे एक व्हिजिबल पार्ट जो असतो तुमच्या ULBचा, त्यामध्ये RTSचा जो ॲक्ट आहे त्या अंतर्गत ज्या सेवा अधिसूचित करण्यास सांगण्यात आलेलं आहे त्या सेवांची नावे, त्याकरिता लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती, सेवा शुल्क जे लागतं फीज, त्यानंतर त्याची नियतकाल मर्यादा म्हणजे किती दिवसात ती सेवा दिली जाणार, पदनिर्देशित अधिकारी म्हणजे नेमका कुठला अधिकारी ती सेवा देणार आहे, त्यानंतर त्या अधिकाऱ्याने ती सेवा विहित मुदतीत न दिल्यास आपण कोणाकडे अर्ज करू शकता. तर ते प्रथम व द्वितीय अपिली अधिकारी इत्यादी दर्शवणारे बॅनर, होर्डिंग्स किंवा डिजिटल बोर्ड आपण लावू शकता. त्यानंतर आपली जी महानगरपालिका असेल किंवा नगर परिषद असेल किंवा नगरपंचायत असेल यांच्या संकेतस्थळावर सुद्धा आपल्याला हे जे सिटीजन चार्टर आहे हे अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपले जे विविध सोशल मीडिया अकाउंट्स असतील, आपलं फेसबुक असेल, ट्विटर हँडल असेल आपलं, किंवा इतर कुठलं आपण माध्यम वापरत असाल तर त्याद्वारे देखील आपण याचा प्रचार प्रसार करायचा आहे. नेक्स्ट, त्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची सूचना आहे की RTS अंतर्गत ज्या आपल्या सेवा दिल्या जातात त्या सेवांची नागरिकांना जास्तीत जास्त माहिती मिळण्याकरता एखादा नागरिक जर आपल्याकडे आला आपल्या नगर परिषद किंवा महानगरपालिकेमध्ये, तर त्याला ही माहिती एका जागी मिळावी, तसेच ज्या आपण सेवा दिल्या जातो त्या देखील एका जागी मिळाव्यात. यासाठी आपल्याला आपले सरकार कक्ष स्थापन करायचं आहे. आपलं जे नागरी सुविधा केंद्र असतं त्यामध्येच आपण हा कक्ष स्थापन करू शकता. या कक्षाची जबाबदारी राहील की नागरिकांना ज्या लोकसेवा हक्कांतर्गत विविध सेवा दिल्या जातात त्याबद्दल जागरूकता आणणे त्यांच्यामध्ये, आणि त्यांची जी इतर माहिती असते जसं म्हटलं होतं फीज, कालमर्यादा इत्यादी सर्व माहितीबद्दल त्यांना अवेअर करणे, ही या कक्षाची जबाबदारी राहील. तर या सर्व हे जे कक्ष आहे आपण आपल्या ज्या महानगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायतमध्ये स्थापन करावा. नेक्स्ट, धन्यवाद. तर इथं बेसिक आपलं ट्रेनिंग संपतं. मी काही पॉइंटर्स परत देऊ इच्छितो, टेक्निकल जे ॲस्पेक्ट्स असतील. एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे लॉग इन आहे म्हणजे DMA वर्कफ्लोअर ते सर्वांनी रिट्रीव्ह करून घ्यावं, ज्यांना आपलं लॉग इन आठवत नाही आहे किंवा त्यांना ते मिळत नाही आहे. तर त्यांनी कृपया एक तसा ईमेल आमचा जो desk7.dma@maharashtra.gov.in या ईमेलवर रिक्वेस्ट पाठवावी, जेणेकरून आम्हाला ती रिक्वेस्ट MHITकडे पाठवता येईल. त्यानंतर आपल्या 52 ज्या अधिसूचित करण्यात आलेल्या सेवा आहेत त्यापैकी 42 सेवा आपल्या लाईव्ह झालेल्या आहेत. त्या सर्व सेवा आपण पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर आपल्याला दिसू शकतील. आपल्या सर्वांना विनंती आहे, सरांनी जशा सूचना दिल्या होत्या
की आपण ते जे सिटीजन सेंट्रिक पोर्टल आहे आपले सरकार, त्यावर जावं, स्वतः लॉग इन व्हावं, त्यात अर्बन लोकल बॉडीज ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा दाखवल्या जातात ते चेक करावं, जेणेकरून आपल्याला कल्पना येईल की कुठल्या सेवा लाईव्ह झालेल्या आहेत आणि कुठल्या सेवा लाईव्ह होणं बाकी आहेत. ज्या सेवा लाईव्ह होणे बाकी आहेत, म्हणजे ज्या सेवा सध्या एकतर ऑफलाईन आहेत किंवा इतर पोर्टल मार्फत दिल्या जातात, जसं जन्ममृत्यू नोंदणी सेवा आहे जी CRS पोर्टल मार्फत दिली जाते, विवाह नोंदणी सेवा आहे जी मायनेट पोर्टल मार्फत दिली जाते, आणि बांधकाम परवानगी संदर्भात काही सेवा आहेत ज्या BPMS जे महावास्तू पोर्टल आहे त्यामार्फत दिली जाते. ती आपल्याला इंटिग्रेशन करणं बाकी आहे, ती प्रक्रिया चालू आहे. लवकरच त्या सर्व्हिस देखील इंटिग्रेट करण्यात येतील आपले सरकार पोर्टल मार्फत. तोपर्यंत आपल्याला ज्या सध्या सेवा ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत त्या सेवा त्याच पोर्टल मार्फत देण्याची कारवाई सुरू करायची. याच्यामध्ये ज्या पिटफॉल्स येऊ शकतात त्याच्याबद्दल मी एक आपल्याला एक्सप्लेनेशन देतो. याचं बेसिक जे एक्सप्लेनेशन मी परत आपल्याला देतो. सुरुवात कुठून करायची? आपले जे लॉग इन आहेत त्याद्वारे. आपले लॉग इन जर आपल्याला आठवत नसतील तर कृपया आम्हाला मेल करावा, आम्ही आपल्याला ते पुरवू. एकदा आपल्याला लॉग इन मिळाल्यानंतर ते नोट डाऊन करून ठेवायचे. अधिकारी. दुसरं म्हणजे HSM डिव्हाइस, म्हणजे आपल्याला जे इश्युइंग ऑथॉरिटी आहे त्यांना जे डॉक्युमेंटमध्ये साईन करावं लागतं, डिजिटल सिग्नेचर, त्याकरिता जे HSM असतं ते प्रॉक्युअर करून घेणं, HSMची वैधता चेक करणं. बऱ्याच वेळा काय होते, HSMची एक व्हॅलिडिटी असते जशी डिजिटल सिग्नेचरची असते, ते HSM एक्सपायर होण्यावर आलेलं असतं आणि आपण एक शेवटच्या क्षणाला रिक्वेस्ट करता आणि बऱ्याच वेळा त्याला एखाद्या वेळ लागल्यामुळे ती रिक्वेस्ट एक्सपायर होऊन जाते. तर आपल्याला विनंती राहील की आपली जी HSM आहे त्याची व्हॅलिडिटी चेक करून घ्यावी व विथ मुदतीच्या अगोदरच महाऑनलाईन यांच्याशी संपर्क करून ते रिन्यू करून घेऊन मॅपिंग करण्याची रिक्वेस्ट द्यावी. त्यानंतर HSM डिव्हाइसची प्रक्रिया सांगितली होती की आपल्याला ते प्रॉक्युअर करून घ्यायचं आहे, भांडार विभागाच्या सहाय्याने ते प्रॉक्युअर करून घ्यावं. त्यानंतर आपण एकापेक्षा जास्त HSM डिव्हाइसेस घेऊ शकता. त्याचं मॅपिंग जे आहे ते आपल्याला जे महाआरटीचे स्थानिक प्रतिनिधी आहेत किंवा राज्याचे प्रतिनिधी आहेत ते करून देतील. HSM डिव्हाइस घेतल्यानंतर आपल्याला ते मॅपिंग करून घ्यायचं आहे. मॅपिंग करून घेतल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष सेवा देण्यास सुरुवात करायची आहे. प्रत्यक्ष सेवा देण्याचे मॅन्युअल ऑलरेडी शेअर करण्यात आलेले आहेत. आवश्यकता भासल्यास आपण परत काही बेसिक ज्या सेवा आहेत ठेवायचं की जी विथ मुदत आहे त्यामध्ये सेवा देणं आवश्यक आहे. आता एक आपण पहिल्या स्लाईडमध्ये सर्वात पहिले शब्द वाचला असेल की पात्र नागरिकांना. आता पात्र व्यक्तींना, पात्रचा अर्थ काय होतो की त्याचा अर्ज क्लिअर असेल. समजा तुमच्याकडे एक अर्ज आला आणि जन्ममृत्यू नोंदणीचा आणि त्याला 3 दिवस शासन निर्णयानुसार प्रोसेसिंगसाठी दिलेले आहेत. तर अर्ज आल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की त्याच्या अर्जात काहीतरी त्रुटी आहे किंवा त्याने जे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ते अपलोड केलेले नाही आहेत किंवा जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सफिशियंट नाही आहेत. तर त्या केसमध्ये तुम्ही त्या व्यक्तीला किंवा त्या अर्जदाराला एक त्रुटीपत्र देऊ शकता. त्याचा अर्ज एकतर रिजेक्ट करता येऊ शकतो किंवा तो वापस पाठवता येऊ शकतो प्रणालीमध्ये. आपल्याला ॲक्शन घ्यायची आहे. ज्याचा अर्ज परिपूर्ण असेल तो आपल्याला विथ मुदतीत देणं आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी. अर्ज प्रोसेस करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याचा जो प्रोसिजर आहे, L1 लेवल म्हणजे लिपिक किंवा तिथला जो डेस्क ऑफिसर असेल, L2 लेवल म्हणजे विभाग प्रमुख, त्याच्यामध्ये पाणीपुरवठा अभियंता, आपले कर निरीक्षक, परवाना अधिकारी, बरेच अधिकारी असू शकतात इतर, ते असतील. त्यानंतर सायनिंग ऑथॉरिटी, मॅक्सिमम केसेसमध्ये ते मुख्य अधिकारी असतील. महानगरपालिकेच्या बाबतीत तिथे जे HOD आहेत त्यांना मॅप करून देण्यात आलेलं आहे शासन निर्णयानुसार. या सर्वांनी आपापला रोल जो आहे तो पार पाडायचा आणि ती सर्व्हिस ऑनलाईनच दिली जाईल याची काळजी घ्यावी. शुल्क वसुली करताना आपल्याला LOI जनरेट करावं लागतं. जर LOI जनरेट करायची असेल तर ती वेळेत द्यायची असते. त्रुटीपत्र असेल तेही वेळेत द्यायचं असतं, याची दक्षता घ्यावी. त्यानंतर ज्या महानगरपालिका, आता महानगरपालिकांमध्ये 2 कॅटेगरीज आहेत. काही महानगरपालिका आहे त्यांच्याकडे स्वतःचं पोर्टल आहे ज्याच्यावर RTSच्या सर्व्हिसेस दिल्या जातात. काही नगरपालिकांचं पोर्टल नाही आहे, त्यांना आपले सरकार पोर्टलमार्फत RTSची सुविधा द्यायची आहे. तर ज्या महानगरपालिकांचं मॅपिंग अद्याप बाकी असेल किंवा सेवा सुरू करण्याचा सेवा अद्याप सुरू केली नसेल त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर MHITच्या टीमशी संपर्क करून आपल्या ज्या सेवा आहेत, आपलं जे मॅपिंग आहे ते महाऑनलाईनचे जे पोर्टल आहेत आपले सरकार त्यावर करून घ्यावं, जेणेकरून आपल्या नागरिकांना त्या सेवेचा लाभ घेता येईल. हे सर्व झाल्यानंतर टेक्निकल जो पार्ट असतो तो इथे आपला कव्हर होतो. आपल्याला प्रशिक्षणासंदर्भात काही इश्यू असतील किंवा एखादा मुद्दा सुटला असेल
तर आपण आम्हाला कळवू शकता कमेंटमध्ये, जेणेकरून आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन देता येईल. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सर्वप्रथम कायदा जाणून घेणे, कायद्यातल्या तरतुदी काय आहेत, कुठल्या सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत, त्यानंतर त्याची जनजागृती आणि त्यानंतर आपले टेक्निकल अस्पेक्ट येणार. याच्यामध्ये काही ग्लिचेससुद्धा आहेत, त्याबद्दल मी सांगू इच्छितो. बऱ्याच वेळा आपल्याकडे काही अडचणी असतात की HSM मॅपिंगला इश्यू असतो किंवा ट्रान्सफर होण्याला इश्यू असतो. तर या छोट्या मोठ्या ज्या इश्यूज आहेत त्या आमच्याकडे आपण पाठवू शकता. आपण मग IIT मार्फत ते रिझॉल्व्ह करून घेऊया. पण फक्त त्या रिझॉल्व्ह होत नाहीत म्हणून सर्टिफिकेट ऑफलाईन देऊ नका, अशी माझी विनंती राहील. सर्व्हिसेस एकदा ऑनलाईन झाल्यानंतर कृपया कुठल्याही परिस्थितीत सर्व्हिस ऑफलाईन करू नका. या बाबतीत काही आपल्याला इश्यू असला तर आम्ही आपल्या जिल्ह्याचे जे MAHAIT प्रतिनिधी आहेत त्यांना कळू शकता. त्यांच्यामार्फत जर निरसन झालं नाही तर तुम्ही आम्हाला कळू शकता, आम्ही MAHAIT टीमला कळवू. त्यानंतर सरांनी जसं सांगितलं की तुम्ही प्रत्येक फॉर्म जो आहे तो चेक करून बघा. माझी एक विनंती राहील सर्वांना, सरांच्या सूचनेनुसार सर्वांनी फॉर्म्स चेक करायचे. त्याची जी इनपुट फॉर्म आहे, आउटपुट फॉर्म आहे, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे किंवा जी पद्धत आहे याच्यामध्ये कुठे आपल्याला वाटते की ग्लिच आहे की हे असं नसायला पाहिजे, नियमानुसार ते असं असायला पाहिजे, तर कृपया आपण ते आम्हाला लेखी स्वरूपात कळवा, जेणेकरून आपल्याला ते MAHAIT कडनं रेक्टिफाय करून घेता येईल. आपण सजेशन्स आर मोस्ट वेलकम. एक लक्षात घ्या की प्रत्येक जणाचा फॉर्म जो असतो तो स्टँडर्ड असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार फॉर्म डेव्हलप करून देणं अशक्य राहील. उद्देशच मुळात या सर्व्हिसचा असा आहे की युनिफॉर्मिटी असावी. जे प्रमाणपत्र, जन्म नोंदणी प्रमाणपत्र बदलापूर नगरपालिकेत दिलं जातं तेच अकोट नगरपालिकेत दिलं गेलं पाहिजे, हा मूळ उद्देश आहे. त्यामुळे युनिफॉर्मिटी आपल्याला मेंटेन ठेवणं आहे. तरी देखील आपण आपले सजेशन्स आम्हाला फॉरवर्ड करू शकता. काही टेक्निकल इश्यूज असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याला प्रशिक्षणासंदर्भात काही शंका असतील, काही सुटलं असेल जसं मी म्हटलं होतं, तर त्या बाबतीत आपल्याला अजून काही माहिती हवी असेल ती. आणि तिसरं म्हणजे आपल्या ज्या काही हे असतील, सजेशन्स असतील, त्या आपण कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. त्याचा नक्कीच विचार केला जाईल. मी अपेक्षा करतो की आजचं जे ट्रेनिंग होतं, शॉर्ट ट्रेनिंग जे होतं ते आपल्यासाठी खूप बेनिफिशियल असेल. आपल्याला बरंच काही नवीन कळालं असेल. या आशेने मी माननीय आयुक्त तथा संचालनालय व सर्व जे आमचे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत आपले आभार मानतो प्रशिक्षणाला हजर राहिल्याबद्दल आणि प्रशिक्षण संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.